अक्षरशः मला रडावंसं वाटलं होतं आणि नवऱ्याची किंमत ही आज कळत आहे की नवऱ्याशिवाय जगणं किती कठीण असतं. वेळेवर सर्व मुलांचं करून द्या, त्यांना शाळेत घेऊन जा, बिल पेड करा, सिलेंडर आणा, त्यासोबतच किराणासुद्धा घरात आणा आणि सर्व गोष्टीकडे लक्ष देता देता मात्र स्वतःकडे दुर्लक्ष होतं. खरंच नवरा जवळ असणे आवश्यक आहे आणि नवरा दूर असताना जगणंसुद्धा खूप कठीण आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. थकलेली आहे कारण खूप कठीण आहे. आपण म्हणतोच की एकटी स्त्री काही पण करू शकते, पण मला पण आरामाची गरज असते आणि नाही हँडल होत एवढं. कितीही प्रयत्न केला तरी नाही हँडल होत, परंतु करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी अशी घाई करत नाही आहे कोणत्याच कामाची, कारण माझ्या पण तब्येतीवर त्याचा असर होत आहे. माझं पण म्हणजे खूप वजन कमी झालेले आहे आणि मी वीक खूप झालेली आहे. कारण म्हणजे मी थांबूच शकत नाही, मला कंटिन्यू कामं करावीच लागतात. आता स्वरा शाळेत गेलेली आहे, स्वरा झोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नवऱ्याशिवाय राहणं खरंच किती कठीण असतं ना. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत त्यांची आठवण येते. ते जर असते ना तर अक्षरशः त्यांनी उठून सर्व आवरून ठेवलं असतं, माझे पार्सल व्यवस्थित ठेवले असते. परंतु आज घराची तुम्ही अवस्था बघू शकता काय झालेली आहे आणि खरंच त्यांच्याशिवाय जगणं आता कठीण झालेलं आहे. आणि म्हणूनच मी बघत आहे की लवकरात लवकर ना त्यांची ट्रान्सफर करून घ्यायची आणि त्यांना जवळ बोलवून घ्यायचं. तर माझ्या व्हिडिओला एक कॉमेंट होती, एक मिनटं. माझ्या व्हिडिओला एक कॉमेंट होती की तुम्हाला पैसे कमी झाले की तुम्ही असे नाटकं करता. तर मला त्यांना सांगायचं आहे की डान्स करणे ही माझी आवड आहे, मला गरज नाही आहे. मला जसा येते माझ्या आनंदासाठी, मला जसा वाटते तसा मी डान्स करत असते. आणि राहिलं पैशाची गोष्ट, तर मला रेग्युलर व्हिडिओ टाकायची खरंच गरज नाही. परंतु हे माझ्याकडे जे फ्लिपकार्टचे प्रोडक्ट येतात ते तुम्ही बघू शकता. आता हे इकडं बघताय ना तुम्ही, हे सर्व झालेले आहेत, हे खालचे पण झालेले आहेत आणि हे आता जस्ट नवीन आलेले आहेत. नॉर्मली मी मोजते की आज मला किती पार्सल आले. हे 2 आणि पॅक आहे बघू शकता. 3 4 5 6 7 8 9 10 11. हे बघा, हे 11 आहेत. माझ्या हातात बसत नाही आहेत आता. हे 12, हे 13, हे 14 आणि हे 15 आणि हे 16. हे 16 पार्सल मला एका दिवसाचे आहेत, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात अगोदर हे पार्सल जे आहे ना ते मी ओपन करून बघत असते. घरात ना सगळं शांत असतं, मुलं शाळेत जातात, स्वराजची कामं करत बसतो. परंतु कधीही कोणी बोलायला नसतं की तू हे करू नको, तू ते करू नको. आणि ते जर घरी असले ना तर ते प्रत्येक कामात मला सजेशन देतात. परंतु आता सजेशन द्यायला कोणीही नाही. कधी कधी वाटतं एवढं स्ट्रॉंग राहायचं कसं. दाखवण्याचा प्रयत्न करते मी स्ट्रॉंग आहे, परंतु प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत त्यांची आठवण येते. कारण ते जर असले तर वेळेवर चहा, वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण कर आणि मी पणच करतच जाते. तर सकाळी उठल्या सगळ्यात अगोदर जे पार्सल आहे ना ते मी करून घेतले, म्हणजे ओपन करून घेतले. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि मी विसरलीच होती आणि व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून 13 तारखेला मला व्हिडिओ शूट करायचे होते. तर सगळ्यात अगोदर व्हाईट कलरची साडी वेअर केली आणि सगळ्यात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे व्हिडिओ शूट करून घेतले आणि त्याच दिवशी ते पोस्ट पण केले. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा पोस्ट केला एक राहिलेला व्हिडिओ जो आदल्याच दिवशी शूट केला होता, त्या व्हिडिओवर एक कॉमेंट होती की एवढं जर मानते तर बाबांना एक हार का नाही घातला. तर त्यांना मला सांगायचं आहे की आम्ही आदल्याच दिवशी व्हिडिओ शूट करत असतो आणि दुसऱ्या दिवशी मी हार वगैरे आणलाच होता. कसं आहे, भेदभाव ते निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करता, आम्ही करत नाही. असो. तर त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मला डीमार्टला जायचं होतं. परंतु अरे बापरे, पुण्यात इतकी महागाई झाली आहे का की तुम्हाला मी सांगूच शकत नाही. अक्षरशः थोडंसं मी किराणा घेतला आणि त्याचं बिल एवढं आलेलं आहे ना, अक्षरशः 4,000. त्याच्यामध्ये फक्त मुलांची बिस्किट आणि त्याच्यानंतर काही डेली नीडच्या वस्तू होत्या. साखर, तूर डाळ आणि गहू तांदूळ तर मला आईच पाठवून देते, मसाले पण आईच पाठवून देते. आणि तरीसुद्धा एवढं बिल झालं ना तुम्हाला काय सांगू. की जे लोक म्हणतात ना
की बाबा मजा आहे पुण्यात राहायचा, परंतु नाही. आणि शॉपिंग करताना पण ना नेहमी वाटतं ते असते तर किती मजा आली असती. त्यांना मी विचारलं असतं, अहो ही पर्स घेऊ का, ती पर्स घेऊ का. परंतु कठीण आहे, पण हे सत्य आहे की जिथं जाल तिथं एकटं जावं लागते, एकटीलाच बघावं लागते आणि एकटीलाच करावं लागते. कधी कधी वाटते किती भारी आहे ना, मी एकटी शॉपिंग करते, माझ्या गरजा पूर्ण करते, माझे खर्च मीच उचलते. परंतु कधी कधी असं वाटते लाडाने बोलणारा, नाही नाही तू हेच घे किंवा तू हे घेऊ नको, हे पण बोलणारा सोबत असावा. पण ठीक आहे, जशी लाईफ चालू ठेवायची तशीच आपण ठेवूया. आणि जेव्हा कधी मला असं जोडपं वगैरे दिसतं ना, म्हणजे मी जेलेसी फील करत नाही, परंतु त्या ठिकाणी मी स्वतःला ठेवते आणि गणेशजीला ठेवते की आम्ही दोघं पण जेव्हा कुठं फिरायला जातो तर किती एकमेकांना टॉर्चर करतो, मारतो, चुका काढतो, खोड्या काढतो, परंतु एकमेकाची किंमत ना दूर गेल्यावरच कळतं. तर फायनली इथं ना सर्व ज्या वस्तू होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. आणि गव्हाचं कट्टं, तांदूळ तर घरीच होतं, परंतु तुम्हाला सांगते मला गावाला जायचं होतं म्हणून मी काही किराणाच घरात भरला नव्हता. आणि नेमकं जेव्हा घरात किराणा नसतो ना तेव्हाच ना मुलांना सर्व काही खायला लागतं. ड्रायफ्रूट संपले होते, बिस्किट पुडे नव्हते, तूर डाळ नव्हती घरात, निरमा नव्हती, काहीच नव्हतं. म्हणून सर्व काही खरेदी केलेली आहे आणि उतरताना अभिरुची मॉलला भरपूर अशी मज्जा घेतलेली आहे. माझ्यासोबत ना माझ्या सोसायटीच्या 2 ताई माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्या शॉपिंगला माझ्यासोबत आल्या होत्या. बिचाऱ्या एवढ्या भारी आहेत ना, बॅग भरण्यापासून बॅग उचलण्यापासून ते माझ्या रूमपर्यंत आणून देण्यापर्यंत काम तेच करतात. खरंच ज्या सोशल मीडियावर लेडीज नसतात ना त्या खरंच खूप छान असतात. आणि आपल्यापेक्षा वयापेक्षा मोठ्यांशी मैत्री केली ना तर त्या समजूतदारीच्या आपल्याला गोष्टी पण सांगतात. त्याच्यानंतर मी घरी आली. जस्ट आता आम्ही मॉलमधून आलेलो आहोत. संध्याकाळचे आता 8:30-8:30 वाजत आहे. तर आज 14 एप्रिल होती, भीमजयंती होती. तर जो मी सकाळी व्हिडिओ टाकलेला होता तो कालच शूट करून ठेवलेला होता, कारण वेळेवर नव्हते होत. तर त्याच्यावर मला सकाळीच कॉमेंट आली होती की बाबा तुम्ही हार वगैरे आणले नाहीत. तर आम्ही नंतर जो सकाळी हार वगैरे हे केले, परंतु काही लोक लगेच चालू होऊन जातात. तर असो, तर आता किराणा वगैरे आणलेला आहे, तो भरायचा आहे. तर चला आता किराणा सगळ्यात अगोदर. ड्रेस बघा किती सुंदर आहे, सरक रे. तर हा जो ड्रेस होता ना, म्हणजे मला माझ्या कामातच ते सर्व काही आटपून घ्यावं लागते, कारण हे ड्रेस ना रिटर्नला जात असतात त्याच्यामुळं. आणि हा ड्रेस येऊन 4 ते 5 दिवस झाला होता आणि याचा शूट करायचा होता. तर हा ना प्युअर कॉटनचा कॉट सेट आहे, खूप छान कुर्ती आहे, मागून नेक गळा आहे आणि पूर्ण पॅक आहे. आणि तिथं छोटंसं असं बटन आहे त्याच्यामुळे उठून दिसतो. तुम्हाला हा घ्यायचा असेल तर खाली मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार नाही, तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. गॅस ओट्यावर गळाटा आणि हा किराणा मला स्वच्छ करायचा होता. सगळ्यात अगोदर पटापट मी जो किराणा आहे ना तो भरून घेतला. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली, सकाळचा पिण्याचं वगैरे पाणी येते गुंड वगैरे घासून घेतला. अजून माझं जेवण पण बाकी होतं. हाच फरक आहे नवरा असताना आम्ही सोबत शॉपिंग केली असती. त्याने जर किराणा भरला असता तर तोपर्यंत मी स्वयंपाक केला असता, परंतु नाही, आता ते नशिबात नाही. आता आधी मुलांचं करा, मुलांना झोपी लावा, जेवण द्या. स्वराला जेवण दिलं आणि तिला झोपायला सांगितलं होतं, कारण तिचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे तिला जास्त मी जागरण करू देत नाही. आणि स्वराजचा जर विचार ना तर स्वराज जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो जागरण करतो. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर मी सर्व किराणा भरून घेतला. हॉल आवरला, गॅलरी आवरली, गॅलरीमध्ये सर्व पार्सल व्यवस्थित लावले. किराणा भरल्यानंतर सर्व कागद वगैरे फेकून दिले, म्हणजे एका कठड्यात भरून ठेवले. त्याच्यानंतर सर्व खरकटं काढलं, भांडी घासली, पिण्याची भांडी घासून घेतली, गॅस शेगडी पुसून घेतली, गॅस ओटा पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर मग स्वराज आणि आम्ही जेवण करायला बसलेला. तसं तर ना स्वराजचं जेवण ऑलरेडी झालेलं होतं, परंतु त्याचं कसं आहे, जो कोणी माणूस जेवायला बसला ना तेव्हा तो पुन्हा जेवण करायला बसतो. हाच फरक आहे. नवरा जर असता तर याच्या अगोदर माझं जेवण झालं असतं, कारण अर्ध्याहून कामं जास्त ते करून ठेवतात. मी गळाटा केला तर ते आवरून ठेवतात, मी जर स्वयंपाक केला तर ते मला भाजी वगैरे चिरून ठेवतात. आणि असाच संसार चालत असतो. परंतु खरंच आज समजलं की एकटी राहणं जेवढं सोपी आहे ना त्यापेक्षा जास्त ते कठीण आहे. मी कितीही तुम्हाला हसरा चेहरा दाखवला तरी एकट्यात मलासुद्धा नवऱ्याची भरपूर अशी आठवण येते. जबाबदाऱ्या तर मी पेलत आहे, परंतु किती भारी असतं जेव्हा जर नवरासुद्धा सोबत असता. तर अशा पद्धतीने सर्व आता कामं आटोपलेली आहे. तुम्ही बघू शकता की आधी घरात किती गळाटा होता. मी रात्री सर्व कामं आवरून झोपत असते, कारण कसं आहे ना, सकाळी स्वराचा डबा करावा लागतं. त्याच्यानंतर माझे व्हिडिओ शूट केलेले याची मी एडिटिंग करत असते, त्याच्यामुळे शक्यतो सर्व कामं मी रात्रीच आटपून झोपत असते. तर
आणि पुण्यातली महागाई बापरे विचारू नका. तर आत्ता सगळं आवरून झालेलं आहे आणि रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आणि हा जो आहे ना, हा बिबड्या हा मला खूप त्रास देतो. आणि शाळेत जायचं म्हटलं ना तर आमचं दुखतं. आमचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं नाही आहे, आमचं दुखतं बाबा, लय आम्हाला त्रास होतो कारण आम्हाला शाळेत जायचं असतं. बरा झाला ना तू आता? नाही का? शाळेत जायचं आहे ना उद्या? एवढा तुम्हाला सांगते, एवढा ड्रामेबाज आहे ना, एवढा ड्रामेबाज आहे. याच्या गरीब चेहऱ्यावर, भोळ्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका. हा बाबाचा, त्याच्या पप्पाचा डुप्लिकेट आहे. बघितलं का? बघा बघा, एवढा ड्रामेबाज आहे. दिवसभर खेळतो. आता सर्व व्यवस्थित झालेले आहेत. त्याचे स्टिचेस वगैरे निघालेले आहेत. फक्त आता डेटॉलने वगैरे पुसावं लागतं ते रोज. दिवसभर खेळतो. आणि त्याला म्हटलं असं, आता त्याचं शाळेचा समर कॅम्प सुरू आहे ना, तर त्याला पण असं म्हटलं की बाबा उद्यापासून तुला शाळेत जायचं आहे. मम्मा माझं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे ना, ते दुखते ना मम्मा, डॉक्टरने मला आराम करायला सांगितला. आणि आराम आम्ही काही करत नाही, दिवसभर नुसतं गॅलरीत खेळतो. एक तर मग हे वस्तू फोडू दे, ते वस्तू फोडू दे, मम्माचे पार्सल फेकू दे, मम्माचे पार्सल फोडू दे, तोडू दे, सर्व घरात धिंगाणा घालू दे, अर्णवच्या मम्मीला बोलू दे, याला बोलू दे, त्याला बोलू दे. बस आमचं दिवसभर असं धिंगाणा चालू असते, आहे ना? कोणाची आठवण येते तुला? पप्पा. विचारायला पप्पाची आठवण येते. बघतोय आम्ही त्यांचं ट्रान्सफर इकडं करून घ्यायला नरेमध्ये. म्हणजे नरेमध्ये ट्रान्सफरचं झालं तर मग सोयीस्कर होणार आम्हाला. तर असा होता आजचा ब्लॉग. आज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तिकडे आपले छत्रपती महाराज पण आहेत. तर कालच मी व्हिडिओ वगैरे काढला होता आणि तो व्हिडिओ मी आज माझ्या यूट्यूबला पोस्ट केला होता. त्याच्यामुळे एक बाईची कमेंट आलीच, एवढी मानते म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, तर त्यांना एक हार नाही आणता येत काय? तर ताई तुम्ही ना एकदम म्हणजे एवढे लोक लगेच बोलणं हे करतात ना की मला तर काही कळतच नाही बाबा. आमचे व्हिडिओ आदल्याच दिवशी आम्ही शूट करून घेतो, असं नाही की म्हणजे हे करतो, आदल्याच दिवशी आम्ही शूट करून घेत असतो. आणि त्याच्यामुळं मी ते आज सकाळी टाकून दिला. नंतर मी हार वगैरे आणला, बघू शकता तुम्ही. तर चला आता अशा पद्धतीने माझा ब्लॉग मी थांबवते. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बाय. लाईक सबस्क्राईब करा. कोणाला? आम्हाला.